अजित पवार हे मंत्री होते आणि त्यांचे राज्यमंत्री म्हणून विनायकराव पाटलांनी त्या काळामध्ये काम केलं. त्याही काळामध्ये अजित पवारांनी काही सरळ याला मंजुरी दिल्या नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे. मराठवाड्यामध्ये जर निधी आणायचा असेल तर त्यालाही त्या काळामध्ये विरोध झाला आणि स्पेशल केस म्हणून तुमची जी सगळी कामं आहेत त्याला मंजुरी देण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं, हे आपण कधी विसरू शकणार नाही. अहमदपूर चाकूरचा विकास झाला पाहिजे, सामान्य माणूस आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, उन्नती झाली पाहिजे, आर्थिक सुबत्ता त्याची वाढली पाहिजे, यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढतोय. लातूर जिल्ह्यामध्ये 6 जागा आहेत. 6 पैकी 6 जागा या महाविकास आघाडीच्या आपल्याला निवडून द्यायच्या आहेत आणि या जिल्ह्याचा काया पालट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. व्यासपीठावरचे सारेच नेते हे मराठवाड्याचे आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आपण लढतोय, पण आपण मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि सुषमाताई, महाविकास आघाडीचं सरकार तर येणारच आहे, मराठवाड्यासाठी तुम्ही आणि आम्ही काम करणार आहोत. मराठवाड्यासाठी वेळ प्रसंगी आपण भांडणार आहोत आणि म्हणून विकासाची गंगा या मराठवाड्यामध्ये वळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही खात्री मी तुम्हाला या निमित्तानं देऊ इच्छितो. या अहमदपूरमध्ये विद्यमान आमदार यांनी काय विकास केला मला तरी माहिती नाही. काहीच बदल झालेला दिसत नाही. याचाही विचार तुम्ही केला पाहिजे. आता भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आणि म्हणून सर्व धर्म समभाव जोपासणारा जो मतदार आहे त्यांनी त्यांना धडा शिकवला पाहिजे आणि एक पक्क अपन लक्षात ठेवलं पाहिजे. जिंदगी में एक उसूल याद रखना, जिंदगी में एक उसूल याद रखना, यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं. ये याद रखना. महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं, ही कळकळीची विनंती मी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी करणार आहे. अहमदपूर चाकूर या तालुक्यातल्या विकास कामांसाठी विनायकराव पाटील तुम्ही सक्षम आहात, तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही करून दाखवलंय, पुढे तुम्ही करणार आहात. पण तुम्हाला जिथं आमची साथ लागेल तिथं तुमच्या खांद्याला खांदा लावून या सामान्य माणसाची सेवा करण्यासाठी आम्ही तत्पर राहू, हा विश्वास सुद्धा मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. मला वाटलंच होतं, अजून कसं कोणी बोललं नाही. उसाचा प्रश्न तुमच्यासाठी खूप जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे तुमच्या कळत न कळत नेहमी विनायकराव पाटलांनी आग्रहानं माझ्या भागातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही न्याय द्यावा अशी नेहमी भूमिका मांडली. यापूर्वीही मांजरा परिवाराने या भागातल्या ऊसाला न्याय दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही विनायकराव पाटलांना भरघोस मताधिक्य देऊन निवडून देणार आहात, त्यामुळे तुमच्या ऊसाचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. विनायकराव पाटलांना तुम्ही भरघोस मताधिक्य देऊन निवडून दिल्यानंतर ऊसाचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे.
त्यामुळे ऊसाचा प्रश्न कितीही गंभीर झाला तरी तो सोडवण्यासाठी आम्ही खंबीर आहोत, हे पक्क ध्यानात ठेवा. ऊसाचं एकही टिपरू आम्ही गाळपाविना शिल्लक ठेवणार नाही आणि मांजरा परिवाराप्रमाणे सर्वोत्कृष्ट भाव आपल्या ऊसाला देण्याचं काम आम्ही करू, एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. आता सरकार आल्यावर महायुतीनं सोयाबीनला अजूनही भाव दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद, टमाटर, कांदा, बटाटा, कापूस या कुठल्याही पिकाला भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला न्याय देता आलेला नाही. शेतीमालाला भाव द्यावा म्हणून ज्यांनी दिंड्या काढल्या ते आज त्याच्यावर चकार शब्द बोलायला तयार नाहीत. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देण्यासाठी कायदा करा म्हणून आम्ही भारत सरकारच्या कडे अनेकदा मुद्दा मांडला, पण भारत सरकार त्याच्यावर विचार करायला तयार नाहीये. या देशामध्ये अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये शेतीचे काळे कायदे आणण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं. शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर ते कायदे मागे घ्यावे लागले. स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला कायद्यानं भाव द्या म्हणून आपली मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे, पण अजूनही भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये कुठलाही चकार शब्द काढायला तयार नाही आहे. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर ही जी काही आपली पिकं आहेत, शेतीमाल आहे, याला आम्हाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, हमी भावाची फरकाची रक्कम जर आम्हाला तुम्हाला देता आली खरेदी केंद्रावर तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. एवढंच नव्हे तर स्टेट एमएसपी, सुषमाताई, स्टेट एमएसपी, नॅशनल एमएसपी ठीक आहे, ते करतील तेव्हा करतील. आपल्याकडे जी पिकं आहेत याच्यासाठी राज्याची मिनिमम सपोर्ट प्राइस असा कायदा जर आपल्याला करता आला तर ते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल. आम्ही राहुल गांधींबरोबर चर्चा करू, आपण शरद पवार साहेबांबरोबर चर्चा करू, पण महाराष्ट्रामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी भाज्यांना सुद्धा केरळमध्ये हमी भाव आहे. भाज्यांना, ज्या भाज्या विकत नाहीत शेतकऱ्यांच्या, भाव नसला तर रस्त्यावर टाकतात, हे दृश्य महाराष्ट्रामध्ये यापुढे असू नये. आणि म्हणून आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा व दूध असेल, हे शेतीशी निगडीत जेवढे विषय आहेत त्याला आधारभूत किंमत देण्यासाठी आपल्याला योजना आखावी लागेल, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. लाडकी बहीण याबद्दल तुम्ही सविस्तर मांडणी या ठिकाणी केली आणि तुम्ही बोलता बोलता हेही म्हणून गेलात की 1,500च काय, 2,000च्या पुढे महाविकास आघाडी लाडकी बहीण या योजनेमध्ये कदाचित त्या योजनेचं नामकरण काहीतरी वेगळं होईल आणि महाविकास आघाडीची एक नवी योजना माता भगिनी महिलांसाठी त्या घेऊन येत आहेत. आम्ही तर जाहीरनामा अजून पाहिला नाही, पण सुषमाताई बहुतेक तुम्ही जाहीरनामा चाललेला दिसतोय, म्हणूनच मी म्हणतोय, म्हणजे तुम्ही चाललंय, आम्हाला अजून काही ते पाहता आलं नाही. आणि म्हणून सामान्य माणसाला अभिप्रेत आहे असं शासन देणं हे महाविकास आघाडीचं कर्तव्य आहे. महाराष्ट्र आणि मुंबई विकायला काढली आहे महायुतीनं. मुंबई विकायला काढली म्हणून आपल्याला काय फरक पडतो असा विचार तुम्ही कराल, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुंबई ही आपली राजधानी आहे. ज्या जमिनीवर तुम्ही बसलेले आहात
ती जमीन महाराष्ट्राच्या सीमा अंतर्गत मुंबई येते, त्यामुळे हीच ती जमीन आहे. ही जमीन विकायला निघालेले महायुतीचे नेते यांचाही आपल्याला बंदोबस्त करावा लागेल. आणि सुषमाताई, ज्या जमिनी त्यांनी अलीकडच्या काळामध्ये विकलेल्या आहेत, त्या सगळ्या ज्या विक्री आहेत त्या रद्द करून पुन्हा त्या प्रॉपर्टी कार्ड आणि 7/12वर महाराष्ट्र शासन असं नाव आपल्याला लावावं लागेल, तरच खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला न्याय दिला असं आपल्याला म्हणता येईल. खूप मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. विनायकराव पाटलांना मी माझ्या वतीनं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमचे सगळे नेते कार्यकर्ते, विनायकराव पाटील यांनी डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून आणण्यामध्ये कुठलीही कसर शिल्लक ठेवली नाही, हे आपण अजून विसरलेले नाही आहोत. आणि म्हणून आता उतराई करण्याची वेळ आलेली आहे आणि विनायकराव पाटलांना बहुमतानं निवडून देऊन विधानसभेमध्ये आपलं लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना संधी देऊन आदरणीय शरद पवार साहेबांचा सन्मान आम्ही करणार आहोत. तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देऊन, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आपले प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांचे आपले अतिशय निकटचे संबंध आहेत आणि म्हणून त्यांच्या देखील सूचना आणि विनंत्या आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि इथं तुम्ही काही जर कमी जास्त केलं तर लातूरमध्ये सुद्धा मग आमचे जे सगळे स्नेही आहेत ते सुद्धा मग थोडंसं बघतो, करतो, येतो असं होऊ नये. असतंच ना, अरे इथं अजून सुरू झालं नाही, काय तुम्ही तिथं कसं काय केलं, तर हे सगळं नको. महाविकास आघाडी म्हणून आता एकदा शंकनाद झाले.